नासदैमची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी. प्रकरण 23. गरीब देशात एक युती शांतता सुव्यवस्था आणेल. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतीय जनतेचे लाडके व्यक्तिमत्व होते. दीर्घकालीन कारकिर्दीत त्यांना अनेक वेळा परदेश दौऱ्यावर जावे लागले. तो काळ पाहिलेल्या बुजुर्गांना आठवतच असेल की पंडितजी दौऱ्यावर जाताना आपली एकुलती एक कन्या प्रियदर्शिनी इंदिरा हिला आपल्या समवेत घेऊन जात आणि पंडितजी हयात असेपर्यंत पंडितजींची लाडकी कन्या इतकाच तिचा परिचय सर्वसामान्य जनतेला होता. तिची बुद्धिमत्ता, राजकारणातील जाण, संघटन कौशल्य आणि कामाचा आवाका याची कोणालाही कल्पना नव्हती. पंडितजींच्या महानिर्वाणानंतर इंदिराजी प्रथमच राजकारणात उतरल्या. त्यांना प्रथमतः शिक्षण खाते, नंतर माहिती प्रसारण खाते वगैरे भारतीय राजकारणात अत्यंत नगण्य आणि बिनमहत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या खात्याचे मंत्रिपद देण्यात आले आणि याच दोन खात्यांच्या कार्यवाहीवर भारताचे भवितव्य अवलंबून आहे याची आजही फार थोड्या नेत्यांना जाणीव आहे. पंडितजी किंवा लालबहादूर शास्त्री यांच्याप्रमाणेच त्याही तोलामोलाच्या किंबहुना काकणभर सरसच पंतप्रधान होऊ शकतील याची कल्पना कुणालाही नव्हती. पंडितजी समवेत सावलीप्रमाणे असणारे एक मोहक व्यक्तिमत्व इतकीच त्यांची जनमानसातील प्रतिमा होती. या दोन्ही महान पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी भारतातील गरीब भूमिहीन लोकांसाठी अनेक योजना राबवल्या. त्यांच्या कल्याणासाठी झटत राहिल्या. त्याबाबत त्यांचे कट्टर विरोधकही त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत. आक्षेप होता तो त्यांच्या कोणालाही न विचारता तडकाफडकी निर्णय घेण्याच्या पद्धतीला. या त्यांच्या उतावीळ स्वभावामुळे त्यांना सतत शत्रू निर्माण होत गेले. त्यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानचे दुसरे युद्ध ही फार मोठी आपत्ती होती. त्यावेळी पाकिस्तानात चीन आणि श्रीलंका एकाच वेळी भारतावर आक्रमण करतील अशी जाणकारांची अटकळ होती आणि 3 आघाड्यांवर एकाच वेळी लढणे भारतीय सेना दलाला फारच अडचणीचे ठरले असते. परंतु इंदिराजींनी परिस्थिती अत्यंत मुत्सद्देगिरीने आणि समर्थपणे हाताळली. त्यात युद्ध जिंकणे हा एकच भाग नव्हता. त्या डावपेचांचे दृश्य फल म्हणजे बांगलादेशची निर्मिती. प्रत्यक्ष युद्धातील पराभवापेक्षा हा राजकीय डावपेचातील पराभव पाकिस्तानच्या मनात अद्यापही डाचत आहे. अलीकडेच झालेल्या जनरल मुशर्रफ यांच्या आग्रा भेटीतील मुलाखतीत ते स्पष्टपणे जाणवले. जनरल मुशर्रफ वार्ताहरांसमवेत बोलत असताना एका बेसावध क्षणी त्यांच्या बोलण्यातून तो सल कळत नकळत डोकावून गेला. याहीपेक्षा अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताने आपले रक्त सांडून ज्या बांगलादेशची निर्मिती केली त्या बांगलादेशच्या बेगम झिया प्रभृती साऱ्या नेत्यांना मात्र त्याचा विसर पडला आहे किंवा कदाचित काही अंतस्थ स्वार्थी हेतूने ते तसे दर्शवित असावेत. भारतापासून हजारो मैल दूर युरोपात राहणारा, भारताची ओळखही नसलेला एक फ्रेंच डॉक्टर ज्योतिषी हे सारे घडण्यापूर्वी सुमारे 400 वर्षे अगोदर हा सारा वृत्तांत सहजपणे नमूद करून ठेवू शकतो. ही गोष्ट मानवी आकलनाच्या पलीकडे आहे. त्यातील कथन इतके अचूक आहे की चतुष्पदी वाचत असताना हे भविष्य कथन आहे की इतिहास कथन आहे असा विचार सहजच मनात तरळून जातो. नास्तादैमसच्या 3ऱ्या शतकातील 28वी चतुष्पदी सांगते, गरीब भूमिहीनांच्या देशात ती युती सतत प्रयत्न करेल. स्वतःच्या कर्तृत्वाने उच्चतम पदावर आरूढ होऊन दीर्घकाळ राज्य करील. त्याचवेळी वाईट प्रभाव टाकणाऱ्यांचा निःपात करील. शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करील. या
चतुष्पदीतील बहुतेक सारे संकेत भारताकडेच अंगुली निर्देश करतात. गरीब, कंगाल, भूमिहीन लोकांचा देश म्हणून भारत सर्वांनाच ठाऊक आहे. दारिद्र्य निर्मूलन आणि गरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना राबवीत स्वतःच्या अथक परिश्रमांनीच इंदिराजींनी स्वतःचे स्थान निर्माण केले. तत्कालीन आणि त्यांना सर्व बाबतीत ज्येष्ठ असणाऱ्या निजलिंगप्पा, मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण वगैरे प्रस्थापित श्रेष्ठींसमवेत संघर्ष करून त्यांना सत्ता मिळवावी लागली हा इतिहास आहे. पाकिस्तानचा वाईट प्रभाव नष्ट करण्यासाठी युद्ध, त्यानंतर शांतता सुव्यवस्था प्रस्थापित होणे हा इतिहासही या चतुष्पदीत डोकावतो. त्या व्यतिरिक्त इसत्त हा शब्द लोकशाही पद्धतीचा संकेत निदर्शक मानला जातो. पाश्चात्य लेखकांनी मात्र ही चतुष्पदी हेन्री ऑफ नवारे हा फ्रेंच संस्थानिक आणि इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथ या दोघांना उद्देशून लिहिली असल्याचे म्हटले आहे. हे दोघेही 1594 ते 1601 या काळात समकालीन होते. एलिझाबेथची आई ॲन बुलिन सामान्य कुळातील गरीब स्त्री होती आणि 50 पेक्षा अधिक वर्षे राज्य करणाऱ्या या अविवाहित राणीने आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात अनेक तरावाईक निर्णय घेऊन प्रजेवर जुलूम केला. येथपर्यंत चतुष्पदीच्या 3 ओळी जमतात, परंतु लोकशाहीचा उल्लेख आणि शांतता प्रस्थापन ही 4थी ओळ जमत नाही. हेन्री नवारेच्या संस्थानातील प्रजाजन सारेच हीनदीन होते. त्याचे दरबारीही तसेच होते. त्याच्या संदर्भात फक्त पहिल्या 2च ओळी जमू शकतात. उरलेल्या 2 ओळींचा संदर्भ जमत नाही. साहजिकच ही चतुष्पदी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संदर्भात अधिक चपखल बसू शकते असे म्हटल्यावर वावगे ठरू नये. इंदिराजी सत्तेतून सत्तेकडे आणि मृत्यू. त्या काळात काँग्रेस हा देशातील सर्वात जुना आणि सर्वाधिक मताधिक्य असणारा राजकीय पक्ष होता. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद वगैरे थोर देशभक्तांची पुण्याई या पक्षाच्या उभारणीत खर्ची पडली होती. त्यांचे सहकारी असणारे मोरारजी देसाई, जगजीवन राम, निजलिंगप्पा, यशवंतराव चव्हाण वगैरे मंडळी आता वृद्धत्वाकडे झुकू लागली होती. या प्रस्थापित बुजुर्ग मंडळींचे आणि इंदिराजींचे अनेक बाबींवर संघर्ष होऊ लागले आणि शेवटी काँग्रेस पक्षाची 2 शकले झाली. पक्षातील साऱ्या तरुण रक्ताचा ओढा इंदिराजींकडेच होता आणि साहजिकच काँग्रेस आय म्हणजेच इंदिरा काँग्रेस पूर्वी कधी नव्हे इतक्या भरघोस मताधिक्याने सत्तेवर आली. सूत्रे इंदिराजींकडे आली. इंदिराजींच्या मूळ स्वभावानुसार त्यांनी तडकाफडकी निर्णय घेण्याचा सपाटा लावला. वास्तविक पक्षात अनेक बुद्धिमान नेतेही होते, परंतु कुणालाही न विचारता, सल्लामसलत न करता त्यांनी उतावीळपणे निर्णय घेण्यास प्रारंभ केला. ते निर्णय मग कितीही योग्य असले तरीही एकट्याने निर्णय घेण्याची पद्धत लोकशाही शासन पद्धतीत बसत नाही. इंदिराजींचे उत्तमोत्तम सहकारी नाराज होऊ लागले. काँग्रेस आय या सत्तारूढ पक्षात अंत्यस्थ विरोध वाढू लागला. चरणसिंग, देवीलाल, रामकृष्ण हेगडे, तरुण तुर्क म्हणून ओळखले जाणारे मोहनदारिया, चंद्रशेखर प्रभृती युवक नेते मंडळी यांनी काँग्रेस आय मध्येच विरोधी आघाडी उभारली. इंदिराजींना वाढता विरोध सहन होईना. जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या आंदोलनाने वातावरण तापू लागले. काय करावे हे इंदिराजींना समजेना. पिसाटल्याप्रमाणे झालेल्या इंदिराजींनी सत्ता हातून जाऊ नये म्हणून एका बेसावत क्षणी अत्यंत दुर्दैवी निर्णय घेतला. त्यांनी आणीबाणी जाहीर केली.
आणि आता देशातील साराच बुद्धिजीवी वर्ग खवळून उठला. रामकृष्ण हेगडे, चंद्रशेखर मोहन धारिया वगैरे काँग्रेस आयमधून बाहेर पडले. जनसंघासह अनेक पक्ष एकत्र येऊन जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनता पार्टी स्थापन झाली. जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले, परंतु त्यांच्यामध्ये एकजूट नव्हती. आपसांत फाटाफूट होऊन राज्य कारभार करण्याचा अनुभव नसलेला हा पक्ष फुटला. इंदिराजी अधिकच भरघोस मताधिक्य मिळवून पुन्हा सत्तेवर आल्या आणि आता तर त्यांच्या एककल्ली स्वभावाने अधिकच उचल खाल्ली होती. अधिकाधिक अंतस्थ शत्रू निर्माण होऊ लागले. पंजाबमधील अतिरेक्यांचा आणखी एक प्रश्न निर्माण होऊन वेगळीच डोकेदुखी निर्माण झाली होती. त्यांतील काही कडवे अतिरेकी त्यांच्या खासगी अंगरक्षकांच्या पथकात शिरले आणि त्यांनी इंदिराजींच्या निवासस्थानीच गोळ्या घालून त्यांची निर्घृण हत्या केली. 31 ऑक्टोबर 1984 सारा देश हादरला आणि जगभर त्यांचे पडसाद उमटले. एका अतिशय बुद्धिमान, उत्तम राजकारणी आणि जगात खूपच प्रतिष्ठा लाभलेल्या भारताच्या पंतप्रधानांची कारकीर्द अतिशय दुःखद अवस्थेत संपली. नास्तादेमसने 400 वर्षापूर्वीच त्याचे भाकीत 6व्या शतकातील 74व्या चतुष्पदीत शब्दांकित केले आहे. सत्ताहीन झालेली अधिकच जोमाने सत्तेवरही येईल, मात्र तिचे गुप्त शत्रू कारस्थाने करीत राहतील. तिची कारकीर्द मोठी दिमाखदार आणि देदीप्यमान असेल. 70ला 3 वर्षे असताना तिचा मृत्यू घडवून आणला जाईल. पाश्चात्य लेखकांच्या मते ही चतुष्पदी इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथ हिच्या संदर्भात असावी. तिचे लहानपण खरतड होते. तिची बहीण मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स हिने तिच्या विरुद्ध अनेक कारस्थाने केली. ती वयाच्या 17व्या वर्षी निधन पावली. ते साल होते 1603. आता चतुष्पदीतील शब्द आहेत त्रुआ ए सेम्टाप्ते. या पाश्चात्य लेखकांच्या मते या शब्दांमध्ये स्वल्प विराम टाकायचा राहून गेला आहे. त्रुआ म्हणजे 3. 1603 हे निधनाचे साल आणि सेम्टाप्ते म्हणजे 70 हे वय असा अर्थ घ्यावा. माझ्या मते नास्तादेमसच्या दिव्य शक्तीने लिहिलेल्या चतुष्पदीत काही दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणालाही असू शकत नाही. इंदिराजी यांचे मृत्यूसमयी वय बरोबर 67च होते. चूक नास्तादेमसची नाही, अन्वयार्थ लावणाऱ्यांची आहे. प्रकरण 23 येथे समाप्त. नास्तादेमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी.